विश्वासच का नाही. आमच्या गावचा इलेक्शन झाला होता. त्या दिवशी मी घरात मला बिन काय समजलं नाही. आता बसल्या माणसाला काय उठवताय. मी बिन म्हणलं, आव आता पोड्या करू का उभी राहू. तुमचं बिन काय समजत नाही. तर म्हणते कसा, आव मी तुला इलेक्शन मध्ये उभी राही म्हणतो. सरपंचासाठी बायची सीट किंवा तू सरपंच असशील. राहिली मी उभी आणि निवडून मिळाली. त्या गावाला माझी अशी वळत काढली की लाल पिवळीच करून टाकली होती. आव त्या गुलालाने आमचा मेमत जसं काही तोच सरपंच झाला. नाहीतरी बाई कोणत्या पदावर आली की माणसाला वाटते का आपणच पदावर तेच पुढं करते. काय बाई मी माझ्या पुढं तो वाजा, माझ्या पुढं सगळे नाचले, सगळे झिंगायला लागले. आता तुम्ही चांगले झिंगा, मग दाखवतो एकाला माझा हिंगा. बरं त्या दिवशीची गोष्ट घ्या. चपराशी माझ्या घरी आला. मला म्हणते कसा, ग्रामपंचायतीत बीडीओ साहेब सरपंचाला बोलावते. उठले हे ना लागले रस्त्याला. मी म्हणलं थांबा, ते सरपंचाला बोलावते. तुम्ही का सरपंच आहात. तर म्हणते कसा, तू का बोलशील त्या माणसासंग, तुले काय समजते. मला काय समजते. मग मी लागली ग्रामपंचायत. मग मी म्हणलं त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे कवाड खोलं म्हणून आम्ही शिकलो आणि संविधानानं आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला. अधिकार आम्ही गाजवू की नाही. मग मी लागली ग्रामपंचायतीच्या रस्त्याला. गल्लीतल्या टपरीवर चांगले जाण फोटे घेतली देशी आणि नुसते झिंगत होते. तिचा एक फोटा मला आडवा झाला आणि मला पण म्हणते कसा, अरे बाबा नशीब आपलं उताना झोपलं. अरे बाबा नशीब आपलं उताना झोपलं, जीवाची फजिती ऐका. अरे बाबा नशीब आपलं उताना झोपलं, जीवाची फजिती ऐका. आता मर्दाले किंमत हाय का, ह्या सरपंच झाला तर बायका. आता मर्दाले किंमत हाय का, ह्या सरपंच झाला तर बायका. बाई तर मला सावित्रीची आठवण आली. तिला पण असाच एक धटिंग आडवा झाला होता. पण होती ना ती सावित्री. घेतली चप्पल आणि लावली त्याच्या गलावर. मी पण म्हणलं, अव किटकिट लावता, अव किटकिट लावता, हुशारी धावता. अव किटकिट लावता, हुशारी धावता. आमचं बिन थोडंसं ऐका, आमचं बिन थोडंसं ऐका. तुमच्या ओटावर मी हाय का, आता सरपंच झाला तर बायका. तुमच्या ओटावर मी हाय का, आता सरपंच झाला तर बायका. अव सकाळी उठता, दोस्तांना भेटता. अव सकाळी उठता, दोस्तांना भेटता. देशीची क्वार्टर लावता. गल्लीनं फिरता, नालीमध्ये लोळता. गल्लीनं फिरता, नालीमध्ये लोळता. फुकटच्या बडाया मारता. तुमची गावात इज्जत हाय का, आता सरपंच झाला तर बायका. तुमची गावात इज्जत हाय का, आता सरपंच झाला तर बायका. धन्यवाद. यानंतरची पुढची शाळा येत आहे निमगाव जिल्हा